राज्याच्या राजकारणामध्ये 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टातल्या कॉलेजियमनं मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई हायकोर्टात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली। त्यामध्ये आरती साठे यांचंही नाव आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भोया उंचावल्या। आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवर आक्षेप देखील घेतला होता। खरं तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 लाच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला। तरीही खोट्या हव्यासापोटी रोहित पवार अशा पद्धतीचे आरोप केलेत। 6 जानेवारीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांना आरती साठे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलेलं आहे। असं असताना देखील माहिती घ्यायची नाही, अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।